ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता चैतन्य इकडे तिकडे इन्फॉर्मेशन काढत असतो की सुरेश कदम इथेच राहतो का. तेव्हा तिथे असणाऱ्या मुलांच्या माध्यमातून त्याला समजतं की हो, सुरेश कदम इथेच राहतो. मग सुरेश कदम इथेच राहतो आहे हे कळल्यानंतर ना आता मात्र लगेचच चैतन्य म्हणत असतो की हो, तो इथेच राहतोय, काय करायचं आहे बोल. मग तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की जा तू त्याच्या रूमकडे जा आणि बघ दरवाजा ठोकून तोच आहे का. जर मी समज फोन कट केला तर समजायचं की तोच आहे, म्हणजे मी त्याला ओळखलेला आहे असं. मग त्यावर चैतन्य म्हणतो की ठीक आहे, चालतो. मग असं बोलून चैतन्य हळूहळू का होईना पुढे जातो. चैतन्य जेव्हा जात असतो तेव्हा मात्र आता इकडे तिकडे ना पोलीस असतात आणि तेव्हाच ना पोलिसांना तो म्हणत असतो की मला जरा बोलायचं आहे, सो दरवाजा उघडताय का. मग तेव्हा असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता हौस का होईना ते म्हणत असतात की बघा, तुम्हाला आम्ही भेटायला देतोय पण आमच्या समोर जे काही आहे ते बोलायचं, असं हवालदार डायरेक्टली सांगून देतात. मग त्यावर चैतन्यसुद्धा म्हणतो की ठीक आहे ना, आम्ही जे काही आहे ते समोर बोलून घेतो, तुम्ही करा, बोलवा त्यांना. मग जेव्हा आता हे सगळं सांगितलं जातं तेव्हा चैतन्यने सांगितलेलं आहे म्हणून आता त्याला बोलवलं जातं. सुरेश कदम आता हळूच का होईना बाहेर येतो. हवालदारांचा पहारा असतो बाहेर, कारण त्याच्यावर आता चांगली सिक्युरिटी लावलेली असते, त्याला कोणीही त्रास द्यायला नको, त्याला धक्का द्यायला नको कोणी, त्यासाठी हे सगळं असतं. तेच आता जेव्हा सुरेश कदम बाहेर येतो तेव्हा अर्जुन पाहतो, तेव्हा अर्जुनच्या लक्षात येईल की हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे आपल्या सायलीला त्रास झाला आहे, हाच सोनलला घ्यायला आला होता आणि सोनलवर ह्यानेच अत्याचार केलेले आहेत हे स्पष्ट झालेलं असतं अर्जुनला. त्यामुळे अर्जुन हे सगळं पाहतो तेव्हा अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुनला लगेच चैतन्याचा फोन कट करतो, जेणेकरून चैतन्याला सांगता येईल की हा तोच व्यक्ती आहे असं. मग त्याने फोन कट केल्याबरोबर इकडे अर्जुनला चैतन्याने सांगितलेलं असतं की मी ओळखल्याबरोबर मी फोन कट करणार. मग तेव्हा चैतन्य म्हणतो अच्छा तुम्ही आहात का, नाही मला ना सुरेश दुसरा मित्र हवा होता पण तुम्ही वेगळे निघालात, असं बोलून तो आता तिकडनं जात असतो. तेव्हाच अर्जुन गाडीतून उतरतो आणि अर्जुन चैतन्याला सांगतो की हा तोच आहे. मग आता अर्जुन चैतन्याला सांगतो की आता तू तिथे भांडत बस, म्हणजे जेणेकरून ते हवालदार तुझ्या इथे येतील आणि त्यांचं लक्ष विचलित होईल आणि तेच आपल्याला करायचं आहे, कारण काही झालं तरीसुद्धा मला त्या सुरेशला आत्ताच्या आता भेटायचं आहे, असंही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. अर्जुन आता एवढं सगळं बोलतोय म्हटल्यावर इकडे आता चैतन्य म्हणत असतो की नको, हे काही पॉसिबल आहे का, नाही हे नको करायला, मला त्रास वाटतो ह्या सगळ्यामध्ये, असं देखील त्यांनी म्हटलेलं असतं. पण तेव्हा ना इकडे अर्जुन ऐकत नसतो, कारण अर्जुनसाठी सायलीला लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं होतं आणि त्याचसाठी तो बोलतो की तू करू शकतोस. तेच आता चैतन्यांना बाजूला तिथे मुलं उभी असतात त्यांच्यासोबत भांडू लागतो, मुद्दामून त्यांना धक्का देतो आणि त्यानंतर त्यांची मारामारी होऊ लागते. तेच हवालदार नाही आता चैतन्याच्या इथे येतात आणि चैतन्य त्याला सांगत असतो की ह्यांनी मला मुद्दामून धक्का दिला आणि हे सगळं काही झालं, असं देखील चैतन्य आता सांगू लागतो. आणि चैतन्य जेव्हा हे सगळं काही सांगतो तेव्हा मात्र ते पोलीस जे आहेत ते मात्र आता चैतन्याला मदत करत असतात. इथे भांडणं वाढत चाललेली असतात. चैतन्याने मुद्दामून हे सगळं काही वातावरण जे आहे ते तापवलेलं असतं. त्याला माहिती आहे की हे वातावरण तापवलं तोपर्यंत अर्जुन आपलं काम करून घेईल. अर्जुन लगेचच ना आता दार ठोकतो आणि दार ठोकल्याबरोबर तो आता त्या सुरेश कदमच्या घरात घुसतो. सुरेश कदमच्या घरात जसं तो घुसतो तसं आता त्याला मारायला चालू करतो, कारण आज सायलीला विनाकारण त्याच्यामुळे ह्या सगळ्या यातना सहन कराव्या लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टींना अर्जुनला सहन होत नसतात. त्यामुळे अर्जुनने आता त्याला मारायला घेतलेलं असतं. अर्जुन आता त्याला म्हणतो की तोंड बंद करायचं आणि गप्प राहायचं, समजलं ना. इकडे आता दुसरीकडे सायली जी आहे तिला आता सगळा काही प्रसंग आठवत असतो, तिच्यासोबत काय काय झालं आहे ना हे सगळं काही तिच्या समोर येत असतं आणि त्यामुळेच ना तिला राहवत नसतं. ती विचार करत असते की हे सगळं काय चाललं आहे आपल्या नशिबात आणि आपल्या नशिबात काय वाढवून ठेवलेलं आहे, असं देखील आता सुरू असतं. तेच आता सायलीला ह्या सगळ्याचा त्रास होत असतो आणि जसा तिला त्रास होऊ लागतो तशी आता तिला चक्कर वगैरे येऊ लागते. जशी आता तिला चक्कर वगैरे येते तशी ती आता तिथे कोसळायला लागते, कारण तिचा BP शूट होतो. कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, ती स्वतःला त्रास करून घेत असते आठवून, कारण हे सगळं कसं झालं, काय झालं, कारण हे सगळं व्हायला नको होतं आणि तिच्या बाबतीत जे काही झाले ना त्यामुळे तिला भयंकर असा त्रास होत असतो, जो की तिला सहनही होत नसतो. जेव्हा आता ती स्वतःला त्रास करून घेत असते तेव्हा मात्र आता अचानकपणे ना पोलीस तिथे येतात आणि पोलीस तिला आता सावरू लागतात आणि तिला विचारतात सुद्धा की काय झालं आहे मॅडम. तेव्हाच ना सायली त्यांना काही नाही असं बोलते, पण सायली बोलायच्या मनस्थितीत नसते, कारण तिला ना त्रास होत असतो, घुसमटायला होत असतं तिला ह्या सगळ्याला.
म्हणून मग आता पोलीस जे आहे ते तिथे येतात आणि अचानकपणे डॉक्टरांनासुद्धा बोलवलं जातं. कारण सायलीची अवस्था जी आहे ती खूप जास्त अशी क्रिटिकल होत चाललेली असते आणि सायलीला सध्या तरी का होईना आता गरज असते ती म्हणजे आता उपचारांची. आणि त्यामुळे आता पटकनच ती जेलर जे आहे ती आतमध्ये येते आणि पटकन आता हॉस्पिटलमध्ये फोन लावला जातो आणि बोलवलं जातं. कारण लवकरात लवकर जे आहे ते काही झालं तरीसुद्धा डॉक्टर येणं गरजेचं होतं. ते जिथे कल्पना पूजा करत असते आणि कल्पनाला असं वाटत असतं की काही झालं तरी सायलीची सुटका व्हायला हवी आणि ती बासनं तिने देव पाण्यात ठेवलेली असतात. अचानकपणे तिच्या हातातनं ते दामन खाली पडतं आणि जसं ते दामन खाली पडतं ना तसं आता अचानकपणे तिला समजतं की नाही काहीतरी अपशकुन घडणार आहे, काहीतरी विपरीत घडलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला आठवतात तेव्हा तिला त्रास होऊ लागतो आणि जेव्हा तिला त्रास होतो तेव्हा मात्र तिने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते की काहीतरी झालेलं आहे, पण काही झालं तरी हे सगळं काही थांबायला हवं असं देखील आता तिचं म्हणणं असतं. आणि ती जोरजोरात घर डोक्यावर घेते आणि ती सांगत असते की नाही आता काहीतरी विपरीत घडणार आहे, प्लीज कोणीतरी काहीतरी करा, अर्जुनला फोन करा आणि विचारा कधीपर्यंत तो सायलीची सुटका करून घेऊन येणार आहे. मग आता सगळ्यांनाच टेन्शन येतं. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो मात्र आता त्या सुरेश कदमच्या घरी पोचून त्याला मारहाण करतो आणि म्हणतो की बोल, बऱ्या बोलाने बोल, तुला हे सगळं काही कोणी करायला सांगितलेलं आहे. जर हे स्वतःच्या तोंडाने तू जर कबूल नाही केलंस ना तर लक्षात ठेव माझ्या इतका वाईट ना माणूस दुसरा कोणीही नसेल, एवढं तू लक्षात ठेव असंही त्याने म्हटलेलं असतं. तेव्हाच तो मुद्दामून ना त्याला पैसे मजबूत भेटलेले असतात त्यामुळे तो काही जास्त असं बोलतच नसतो. तो सांगत असतो की सायली मॅडमनेच तर मला सांगितलं ना हे काम करायला, त्यांनी जेव्हा सांगितलं आहे तेव्हाच मी हे सगळं करतो आहे, उगाच मी कोणतीही कामं करत नाही आहे, त्यांनी मला सांगितलं आहे ते सगळं काही मी करतो आहे असंही आता बोललं जात असतं. मग बिचाऱ्या सायलीला यामध्ये गोवलं जात होतं. मग इकडे अर्जुनला माहिती होतं की बिचाऱ्या सायलीची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे, तरीसुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये ओढलं जातं आहे. म्हणूनच मग आता तो त्याच्यावर भडकतो आणि म्हणतो की बोलतोयस का तू बऱ्या बोलाने जे काही आहे ते, का तुला आता दाखवू काय करायचं आहे ते. पण तरीसुद्धा तो खरं बोलतच नसतो. तो बोलत असतो की हे सगळं काम मला खरंच सायली मॅडमने करायला सांगितले, त्यासाठी त्या मला वेळोवेळी सांगायच्या आणि त्यांनीच तर मला सोनलवर सुद्धा अत्याचार करायला सांगितले. हे सगळं काही त्यांच्या म्हणण्यानुसार होतं आहे, मी वेगळं काही असं केलेलंच नाही आहे असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की माझा ना माझ्या बायकोवर पूर्णपणे विश्वास आहे, माझी बायको असं काही करणं शक्यच नाही, त्यामुळे तू जे काही बोलतोयस ना त्यावर मी जराही विश्वास ठेवणार नाही आणि तुला हे कोण करायला लावतोय ना ते पटकन बोल, नाही तर बघ माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणीही नसेल असं देखील आता अर्जुनने त्याला म्हटलेलं असतं. त्याची कॉलर पकडून त्याला मारत असतो. तेच आता अर्जुनला त्याच्यासोबत असलेले जे 2 फोटो असतात तो दाखवतो आणि सुरेश कदमने ते 2 फोटो दिल्याबरोबर इकडे आता अर्जुन त्या 2 फोटोंकडे बघत असतो. पण ते फोटो जे आहेत ना ते पूर्णपणे ना आता मर्ज केलेले असतात, बनवलेले असतात आणि त्या एका बंद खोलीत त्या सुरेशला उभं करून इकडे आता सायलीला एडिट केलेलं असतं. आणि हे सगळे फोटोज जेव्हा अर्जुन बघतो तेव्हा अर्जुन म्हणतो की मला नको फसवूस, मला कळत आहेत हे फोटो काय आहेत आणि काय नाही ते, हे सगळं काही खोटं आहे हे मी ओळखून आहे, समजलं ना. तुला असं वाटत असेल की मला ह्या गोष्टी कळत नसतील, पण मला ना या सगळ्या गोष्टी कळत आहेत, तुला जेवढं कळत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त मला कळतं आहे, कळलं ना. आता बऱ्या बोलाने बोलतोयस का, पण तो आता माणूस काही बोलायला तयार नसतो. कारण सचिनने, राकेशने त्याला भरपूर मजबूत असे पैसे दिलेले असतात, त्यामुळे आता अर्जुनही त्याची कॉलर धरत त्याला विचारत असतो की बोल. पण आता त्याने तोंड उघडलेलं नसतं, पण अर्जुनला ते फोटोज भेटलेले असतात. अर्जुन आता तिथून बाहेर पडतो. चैतन्याने हे बघितलेलं असतं आणि चैतन्यसुद्धा आता ते भांडण मिटवायचा प्रयत्न करतो. त्याचा आता मोबाईल खाली पडलेला असतो, तो मोबाईल उचलतो आणि म्हणतो की हा बघा इथे पडला होता, जाऊ दे जे काही झालं ना ते विसरून जा असं बोलून तो आता भांडण मिटवायचा प्रयत्न करतो. त्याबरोबर ते पोलीसही चैतन्यकडे पाहून हसत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे प्रकरण वाढत चाललेलं असतं. तोपर्यंत दुसरीकडे अर्जुनने त्याला जे काही धमकावलेलं असतं ना त्यामुळेच आता अर्जुनने धमकावल्यामुळे आता तिकडनं पोलीस जेव्हा बघतात तेव्हा इथे आता तो त्यांना म्हणत असतो की तुमचं लक्ष कुठे, इथे मला किती त्रास होतोय, काय होतोय तुम्हाला कळतंय का, हां केवढा त्रास सहन करावा लागतोय. तो अर्जुन सुभेदार इथे आला
होता आणि त्याने मारहाण करण्याचा मला प्रयत्न केला आहे आणि तुम्ही कुठे जाऊन बसलात असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे दरवाजा लावून घेतो आणि तेव्हा नंतर हवालदारसुद्धा शांत बसतात. आणि तेव्हाच ना इकडे आता लगेचच ना त्याने ठरवलेलं असतं की या सगळ्याबद्दल आपल्याला कॉल करून पहिल्यांदा सांगावं लागणार आहे. उगाच वेळ वाया घालवून चालणार नाही. आणि मग तो लगेच ना सचिनला कॉल करतो आणि अर्जुन सुभेदार इथे आला होता याबद्दलची इन्फॉर्मेशन देतो. अर्जुन सुभेदार आला आहे हे सांगितल्यानंतर इकडे अर्जुन गाडीत जाऊन बसलेला असतो. आणि गाडीत जाऊन बसलेला असताना ना आता अर्जुनला ना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आठवतात. मग तेव्हाच ना अर्जुन आता चैतन्याला ते फोटोज दाखवतो आणि सांगत असतो की बघ हे सगळे फोटोज बघ आणि ते फोटोज त्याने मला दिलेत. हे फोटो सरळ सरळ एडिट केलेले आहेत हे दिसत आहेत असंही चैतन्य म्हणतो. पण बघितलंच ना तो तोंड उघडायला तयार नव्हता. या सगळ्याच्या मागे कोणीतरी मोठा मास्टर माइंड आहे आणि हे सगळं काही त्यांनी घडवून आणले. पण आता मी सोडणार नाही. तेवढ्यातच ना अर्जुनच्या फोनवर जेलमधून फोन आलेला असतो की सायलीची अवस्था खूप जास्त क्रिटिकल झाली आहे, सो प्लीज तुम्ही पटकन या. मग आता सांगितल्याबरोबर अर्जुनना पटकनच आता जेलमध्ये जायला निघतो. कारण तिथे ना सायलीला वाचवणं, सायलीसाठी त्याला तिथे राहणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. तेच दुसरीकडे इकडे आता या हवालदारने सुद्धा काम घेतलेलं असतं आणि तिने ना आता इथे प्रियाच्या हातामध्ये मोबाईल दिलेला असतो. प्रियाच्या हातामध्ये मोबाईल दिल्याबरोबर आता इथे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सचिन सांगत असतो की सुरेश कदमच्या घरापर्यंत अर्जुन पोचला होता, पण काळजी करू नको, हाती काहीच लागलं नाही आहे. उलट त्याने फोटोज दिलेत आणि त्यामुळे अर्जुन अजून खवळला आहे, त्याला राग आला आहे, त्याला संताप आला आहे आणि त्यामुळेच तो इतक्या पटापट सगळं काही करतोय ना. त्याला ना सायलीला लवकरात लवकर सोडवायचं असणार आहे, बाकी काही नाही. आणि त्याचसाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण आता त्याला असं सहजासहजी मी सोडणार नाही आहे. आपण एवढी मेहनत केली आहे ना तर ती मेहनत वाया घालू द्यायची नाही असंही आता म्हटलं जात असतं. मग तेच आता इथे प्रिया जी आहे ती म्हणत असते की मग पुढे काय करायचं ठरवलं आहे, काही नियोजन वगैरे केलं आहे का? हो हो चालू आहे, तू काळजी करू नकोस, आपण जे ठरवलं आहे ना ते तसंच करायचं. कारण काही झालं तरीसुद्धा ना आता अर्धं काम झालेलं आहे आणि पुढच्यासुद्धा मुलींचं काम आपल्याला करायचं आहे, जेणेकरून सायली ना या सगळ्यात कधीच सुटायला नको. दुसरीकडे राकेशही म्हणत असतो की बाबा या सायली अर्जुनमुळे तुम्हाला आज तुरुंगवास सहन करावा लागतोय, त्यामुळे ना ह्या दोघांनाही ना अशी शिक्षा व्हायला हवी, या दोघांनाही मी आता काही सोडणार नाही आहे असंही आता बोललं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र सचिनही म्हणत असतो की तू बरोबर बोललास, यांना ना जोपर्यंत शिक्षा होत नाही ना तोपर्यंत माझ्यासुद्धा कलेजामध्ये ठणक पडणार नाही. कारण आता ना प्रियाला आनंद झालेला असतो. प्रियासुद्धा म्हणत असते की आपण बऱ्याच गोष्टी ठरवल्या पण त्या कधी सक्सेस होतील असं वाटलं नव्हतं, पण आज फायनली सगळं काही मनासारखं होतंय. पण मला एक सांग की पोलिसांना टीप देणारा व्यक्ती कोण होता असं देखील आता प्रिया विचारत असते. प्रियाला हे विचारल्यानंतर ना इकडे मात्र आता जो सचिन आहे तो म्हणत असतो की पोलिसांना टीप देणारा तुला जी हवालदार मदत करते ना तिचाच नवरा निघाला, म्हणजेच त्यालाच आम्ही जास्तीचे पैसे दिले आणि त्याला काम करायला सांगितलं आणि तो सुद्धा लगेच काम करायला तयार झाला. तेव्हा प्रिया म्हणत असते की वा वा, आपली टीम ना हळूहळू अशीच मोठी होऊ दे आणि आपलं काम हे परफेक्ट होऊ दे. कारण आज आपण एवढी सगळीजण एकत्र मिळून काम करतोय ना त्यामुळे आपलं काम हे सक्सेस होतंय, नाहीतर हे काम ना कधीच सक्सेस झालं नसतं असंही आता प्रिया म्हणत असते. तेच दुसरीकडे आता नागराजही म्हणत असतो की हो ते तर आहेच. त्यावर प्रिया नागराजचं कौतुक करत असते आणि परफेक्ट अशी जागा शोधून काढली फोटोसाठी असंही आता ती त्याला म्हणत असते. त्यावर आता नागराज म्हणत असतो की मग मला आता असंच तिला घेऊ द्यायचं आहे का सगळं काही? तिच्यामुळे आज माझ्या हातातनं सगळी प्रॉपर्टी गेली आहे, पण मग तिलासुद्धा थोडासा त्रास तर व्हायलाच हवा ना, आणि म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे. आणि मला माहिती होतं ती जागा परफेक्ट असणार आहे, रिकामी जागा, आणि म्हणूनच तर मग मी म्हटलं तिथेच आपण फोटो ते एडिट करूया. आणि परफेक्ट असे फोटोसुद्धा बनलेत, म्हणजे समोरच्या व्यक्तीलासुद्धा ते फोटो खरे आहेत असं वाटतील. असंही आता इकडे नागराज प्रिया हे सगळेजणं बोलत असतात. त्यांचं छान अशा गप्पा रंगलेल्या असतात, कारण त्यांनी ना खूप मोठा असा मंजिल गाठलेला असतो. कारण त्यांनी जेवढे दिवस सहन करत होते तेवढ्या सगळ्याचा आता ह्या सगळ्यामध्ये बदला घेतलेला असतो. कारण त्यांना ना हे सगळं काही झालं तरी हवं असतं आणि त्याचसाठी प्रियाने ते मिळवलेलं असतं. त्यामुळे प्रिया खूप जास्त हॅप्पी असते, खुश असते. प्रियाने हे मिळवल्यामुळे आता सचिनही म्हणत असतो की बघितलंच ना, आपण ज्या गोष्टी ठरवतो ना त्या गोष्टी
अशा परफेक्ट करतो, जराही त्याला विलंब करत नाही असंही आता म्हटलेलं असतं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होतात तेव्हा मात्र आता इकडे राकेश वगैरे सगळीच जण हसत असतात. दुसरीकडे आता प्रियाला ती हवालदार म्हणत असते की तुझं झालंय का, चल लवकर. कारण त्या हवालदारचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण तिने आपला मोबाईल दिलेला असतो आणि जर कोणी बघितलं की हिला मदत करते तर तिला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच मग आता तिला सांगत असते. मग ती फोन वगैरे घेते. दुसरीकडे आता डॉक्टर जे आहेत ते चेक करतात तेव्हा आता त्यांनी बघितलेलं असतं की BP शूट झाला होता, पण आता सायलीला ते आराम करायला सांगत असतात. आता सायलीला म्हणत असतात की आता कोणतंही टेन्शन घेऊ नका, आता तुम्ही सगळ्या काही नॉर्मल आहात. तेव्हा सायलीलासुद्धा बरं वाटत असतं, कारण आधी ना सायलीला खूप जास्त असं घुसमटत होतं, पण आता तिला रिलॅक्स वाटत होतं. ते दुसरीकडे अर्जुनही येऊन पोचलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर काय झालं आहे, प्लीज सायलीला काही जास्त झालं असेल तर आपण हॉस्पिटलाइज करूया, मी तिचा नवरा आहे आणि मी वकीलसुद्धा आहे. त्यावर आता अर्जुनला त्या डॉक्टरने बरोबर ओळखलेलं असतं आणि अर्जुन आता म्हणत असतो की मी तुम्हाला ओळखतो. मग आता त्या डॉक्टर मॅडमसुद्धा सांगत असतात की हो हो, मला तुम्ही माहिती आहात, वकील आहात, पण आता खरंच ना गरज नाही आहे हॉस्पिटलाइज करायची. आणि मग तेव्हाच ना मी जरा मॅडम भेटू शकतो का असं देखील आता रिक्वेस्ट केली जात असते. तेव्हाच डॉक्टरही आता तिथे असणाऱ्या जेलरला सांगतात की त्यांना भेटू दे, जर ते भेटले नाही तर पुन्हा त्यांना त्रास होईल, त्यांना जरा थोडा वेळ का होईना जरा बोलू दे असंही आता सांगितलं जातं. आता जेलरची परवानगी दिली आहे म्हटल्यावर आता इकडे अर्जुन जो आहे तो सायलीसोबत बोलायला तिथेच बसतो, कारण सायलीला होणारा त्रास हा अर्जुनला समजत असतो. अर्जुन हळूच जातो, सायलीच्या बाजूला बसतो आणि सायलीचा हात आपल्या हातात घेतो. दुसरीकडे आता मधुभाऊंना आता कुसुमने कॉल केलेला असतो आणि कुसुम मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ इथे खूप जास्त विचित्र घडतंय, कारण तुम्हाला सांगू का, ते इन्स्पेक्टर निकम आले होते आणि त्याने आपल्या जे आश्रमाचं रजिस्टर होतं ते सुद्धा नेलं आणि सायलीबद्दल खूप काही विचित्र बोलत होते. मला ना खरंच ना कळत नाही काय करावं. तर ते डायलिसिस काकासुद्धा म्हणत असतात की हो हे सगळं असंच होतं आहे, पण काही गोष्टी कळत नाही आहे की कशा कराव्या त्या. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जी मुलगी असते गौरी, तिला आता सायली हवी असते आणि त्यामुळेच ना ती आता म्हणत असते की सायलीताई कुठे आहे, मला सायलीताई हवी आहे. तर मधुभाऊ आता कुसुमला सांगत असतात की तिला जरा शांत कर, ती जर शांत झाली ना तरच आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या होणार आहेत. अर्जुन काय करतोय काहीच कळत नाही आहे, पण आपण थोडा वेळ द्यायला हवा, तेव्हाच आपल्या सगळ्या काही गोष्टी ना अगदी मनाप्रमाणे घडतील असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना मग आता काय करायचं ठरवलं आहे, काही कळलं आहे का अर्जुनने, पण आता आम्हाला तेच कळत नाही आहे. अर्जुनचा अजून काहीच फोन नाही आहे, काहीच पत्ता नाही आहे. जोपर्यंत हे सगळं समजत नाही तोपर्यंत काय खरं काय खोटं हे काहीच कळणार नाही असं देखील आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. मधुभाऊ जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असतात तेव्हा मात्र कुसुमलासुद्धा टेन्शन येतं की सायलीचं काय होत असेल, सायलीला काय वाटत असेल, पण आपण सायलीची सुटकासुद्धा करायला हवी. हो मलासुद्धा कळतं आहे, मी जर त्या जागी असलो असतो ना सायलीच्या जागी तर मीच सगळी शिक्षा स्वतःला घेतली असती, पण आता काय करणार, सगळ्या बाजूने अडवणूक झालेली आहे, कुठे काय करावं ना काही सुधरत नाही आहे. त्यामुळेच आता जरा भीती वाटायला लागली असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सायली आणि अर्जुन बसलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू बायको काळजी करू नको, लवकरच तुझी सुटका करेन. मग आता सायली म्हणत असते की तुमच्या हाती काही पुरावा लागलाय का. तर आता अर्जुन म्हणत असतो की मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतोय, काही पुरावा हाती लागतोय का, पण अजून तरी माझ्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. त्यासाठी माझे प्रयत्न आता सुरू आहेत. म्हणजेच ना सुरेश कदमबद्दल तो सांगतो आणि म्हणतो की मी तिकडे गेलो होतो, त्यांनी काय काय केले हे सगळं काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो अजूनही ना तोंड उघडायला काही तयार नव्हता. त्याला पैसे वगैरे दिले गेलेले असतील त्यामुळे तो काही बोलत नव्हता, पण आता असं बोलून तो थांबतो. त्यावर आता सायली म्हणत असते की बोला ना, पण आता काय. मग तेव्हाच ना अर्जुन काहीच बोलत नाही. मग सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे ना, सांगा काय आहे ते. असं बोलून सायली आता अर्जुनला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. तेव्हाच ना आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की काय सांगू तुला आणि कसं सांगू, मला काहीच कळत नाही आहे. मग आता अर्जुनला सायली बाळाची शपथ देते म्हटल्यावर अर्जुनला सांगावं लागतं. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की खरं तर एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यानंतर आता आपली जी सोनल आहे ना तिच्यावर सुद्धा अत्याचार
झालेले आहेत ही गोष्ट ऐकल्यानंतर सायलीला धक्का बसतो. दुसरीकडे आता अर्जुनचं काय चाललं आहे, अर्जुन अजूनही आला नाही आहे. सायलीच्या बाबतीत त्यांनी काय केलं आहे, आपल्याला ते सगळं काही शोधून काढायला हवं ना. कधीपर्यंत सायलीची सुटका होईल असं कल्पना बोलत असते. त्यावर मात्र आता इकडे असणारे प्रताप जे आहेत ते कल्पनाला समजवतात आणि इतक्या लगेच हे सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे कल्पना, कारण आता अटक झाली आहे सायलीला आणि सायलीला लगेच सोडवणं शक्य नसणार आहे. त्यामुळे अर्जुन बाहेरच असेल, त्याला हवे तितके प्रयत्न तो करत असणार आहे असं देखील आता इथे बोललं जात असतं. आणि जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर बसलेला असतो. तेच आता सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री होते, ती म्हणजे आता सचिनची. सचिन दारात येतो आणि आता तो म्हणत असतो येऊ का, आणि असं म्हटल्याबरोबर आता सगळीजणं दाराकडे बघू लागतात, कारण त्यांना सचिनला बघितल्यानंतर खूप जास्त संताप येत असतो. तेच दुसरीकडे आता सायलीला कळलेलं असतं अर्जुनकडनं की सोनलवर अत्याचार झालेले आहेत. ते ऐकल्यानंतर तर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सायलीने हे इमॅजिनच केलं नव्हतं की हे एवढं सगळं असं असेल. मग आता सायलीला अर्जुन सांगत असतो की जो सोनलचा काका आला होता सुरेश कदम, तो सुद्धा खोटारडा होता, आपल्याला फसवलं या लोकांनी मिळून, असंही आता सायलीला अर्जुन सांगत असतो. मग सायली हे ऐकूनच खूप जास्त टेन्शनमध्ये येते. तिला काय करावं ना काही सुधरत नसतं. सगळीकडनं आता मरण यातना अशी होत असते तिला. मग आता तिला कळत असतं की हे सगळं जर सोनलसोबत झालं तर बाकीच्या मुलींसोबत काय, असाही विचार ना ती करत असते आणि त्यामुळे तिला टेन्शन येतं. अर्जुन खरं तर सायलीला सांगू पाहत नसतो सायलीची अवस्था बघून, पण सायलीने शपथ दिली म्हटल्यावर अर्जुनला सांगावं लागतं. तेच पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की सगळे सुभेदार जे आहेत ते सायलीला भेटायला आलेले असतात. प्रिया त्यांना टोमणे मारत असते, पण इकडे पूर्ण आजीने सुनावलेलं असतं की आमची सायली निर्दोष आहे, ती लवकरच इथून सुटेल आणि तू तर बोलूच नको याबद्दल. आणि असं बोलून प्रियाची बोलती बंद केलेली असते आणि सगळं सुभेदार कुटुंब सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. हे बघून प्रियाचा जाळंधूर सगळंच निघतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.